मित्रांनो, मी अनिकेत मोरे. तर मी आज इकडे आहे कॅशू अरेना म्हणून एक रिसॉर्ट आहे, त्या रिसॉर्टमध्ये आलोय. ह्याची माहिती मला हेमंत येलवे यांचा कोकण प्रवास आणि फूड या चॅनल मधून मिळाली. आम्ही इथे आलो, आमचा अनुभव खूप छान होता. शिवाय इकडे एक दिवस राहिलो पण असं जावंसं वाटत नाहीये. ऍक्च्युली इकडचं वातावरण हे खूप निसर्गरम्य आहे. शिवाय ह्या लोकांनी इकडचं वातावरणाला किंवा या निसर्गाला काही बाधिकारा किंवा काही होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतलेली आहे. इथे स्विमिंग पूल आहे, त्यानंतर रिक्रिएशनसाठीचा इकडे खूप मोठा हॉल वगैरे आहे. शिवाय इकडे चांगलं फूड आहे, जेवण आहे. शिवाय तुम्ही अजून इथे चांगला स्टे जो आहे इकडचा ते देखील इथले रूम्स, हॉटेल्स वगैरे म्हणजे हॉस्पिटॅलिटी आहे. इकडचा स्टाफ पण खूप चांगला आहे. त्यासाठी मला इकडे चांगला अनुभव आला. तुम्ही देखील या, आपल्या फॅमिली सोबत या, आपल्या मुलाबाळांसोबत, म्हणजे जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही लोक या आणि इकडचा अनुभव घ्या. आणि थँक्स टू हेमंत येलवे, त्यांनी आम्हाला हा रिसॉर्ट सजेस्ट केला. शिवाय आम्ही त्यांचा पाहिला, त्यामुळे खूप छान आहे, एकदम अफोर्डेबल आहे. सो तुम्ही या आणि युट्यूब चॅनलला फॉलो करा हेमंत येलवे यांच्या. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत चंद्रकांत मोरे आणि मी रमा मोरी. ही रमा अनिकेत मोरे. अच्छा, म्हणजे पूर्ण नाव घेतलं पाहिजे, घ्यायलाच पाहिजे बाय. आणि हिरवगार त्याच्यामध्ये बेडकं. कुठं तेव्हा बेडूक गेला आतमध्ये खाली. ती मधमाशी होती. अरे बेडूक होता यार, मधमाशी होती. हे बघ रमा, ते बेलाचं फळ बघ. प्राजक्ताच्या फुलांचा जो सडा पडलेला आहे. काय बोलतात, त्याला 3 पानाचं असतं ना, ते 3 पानाचं ते बेल आहे. बेल आहे का कोकणीच आहे? बेल आहे. तिथं पेरू त्याच्या बाजूला. त्या गाडीवर बसा. एका साईडला तुला आणि एका साईडला मला बांधायचं. चला चला. सिस्टम बघा ना प्रत्येकाला. फुलाला आजकाल याची ना चाय म्हणून पिली जाते. हे गोकर्ण, गोकर्णाची फुलाची चाय असं ते सुकवलं जातं. सुकवून मग त्याची ही अशी रांगेत सगळी झाडं आहेत. ते छोटे हे मस्त बनवलेले आहेत ना. हे असे आपल्याला एक बनवायचं रिसॉर्ट सेम. फक्त आता स्पॉन्सरशिप कोणीतरी द्यायला हवी. हे मस्त पॅन घालून द्यायचा. मस्त हे सुकाटा, पिना कोलाटा, कपडे सुकाटा. हे बघ, ह्याच्यामध्ये जरी दिला असं ना आपल्याला राहायला तरी चालला. पण हे देऊळ आहे यांचं, गणपती महाराज. अरे हे आलं दुबईला, इकडे कसं खूप छान बनवलंय. झाडं लावले पण अजून कुठे आलेली नाही. पुढच्या महिन्यामध्ये आता यांची येणार आहे छाटणी करणार. छाटणी अजून आलेच नाही, बारीक अजून लहान आहे. अजून जरा 4 फुटाने वाढलं ना का ह्याला असे खजूर येतील. मग खजुराचे एक खजूर काढू आणि त्यातले खजूर आपण आपल्या घरी घेऊन जाऊ, गावाला लावू. मग त्या खजुरांचे भरपूर खजूर होतील. असं चला, जास्त श्रीमंत झालो की मग परत चोरी होईल, म्हणून आपलं काम नाही करत. आरामात
ही बघ, हे बोट दिसते, हा स्विमिंग पूल आहे. स्विमिंग हा, पूल एवढा इकडे मस्त. जरा कमी आहे. ही बोट आहे, हा माझा बोट दिसतोय. हा बघा, ही पण बोट आहे. आणि ते सुपारी आहे, ती सुपारीचे घड बघ कसे लागले ते बघा. भर दुपारी आम्ही पाहिली सुपारी बघा. ही बोट आहे, की आम्ही कुठे नेत नाही. तिला जरा फॅब्रिकेट करून ठेवलेलं आहे. कॅशुअरीना नाव आहे कॅशुअरीना रिसॉर्ट. असं चालता चालता चुकून जर पाय घसरला, पाण्यात पडलो, कपडे जर आपले ओले झाले, तर तिकडे बाहेर त्या लोकांनी जागा ठेवले कपडे सुकवण्यासाठी, टेन्शन नाही. आणि हा एक मस्त वेगळी असं त्यांनी एक स्टेज टाईप, म्हणजे काय म्हणतात त्याला, आपला असं बनवलेला आहे. बसायला चेअर आहे, त्याच्यावरती तुम्ही परत पहिली लेवल आहे. दुसऱ्या लेवलसाठी मी नाही हात लावणार, हात मला खराब नाही करायचे, राहू द्या. अरे पण इथे या बसा 3 ना. लेवल आहे. म्हणजे जसं एवढ्या असं मोठ्या रिसॉर्ट मध्ये बघायला जरा चांगलं वाटतं. काय शेवटी पैशाचा नाच आहे. पीठ बोलतो, एकदम छानपैकी बोलतो. निसर्गाच्या सानिध्यात ह्या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे काय, की ह्या लोकांनी ह्या नारळाच्या झाडांना त्यांनी हे नाही केलंय, म्हणजे त्यांच्या सोयीसाठी तोडलेलं नाहीये. त्यांनी जी काय डेव्हलपमेंट केली आहे याच्यामध्ये, ह्या रिसॉर्ट बांधण्यामध्ये, तर त्यांनी त्याला म्हणजे पूर्ण निसर्गाला काही होणार नाही याचं कन्सिडर करूनच घेतलेलं आहे. उदाहरणार्थ तुम्ही पाहताय बघा, आता हा जो स्टेज त्यांना बांधायचा होता, तो स्टेज त्यांनी बांधला आहे, पण तरी देखील हे एवढा जो जागा आहे नारळासाठीचा, तो त्यांनी सोडलाय. आणि नारळाला त्यांनी पूर्णपणे वाढून दिलं, त्याच्यासाठी जागा सोडली. ते चांगलं आहे. आपलं हे केळीची बाग आहे, नारळ पडला की माणूस गेला. सुरू आहे. आणि इथून जी जाळी तुम्ही विचार करत बसली कसली आहे, हे स्विमिंग पूल साफ करण्यासाठी जी जाळी आहे, ती त्या आपल्या कामाची. हा एखाद्या वेळेस मच्छी विच्छी पकडायला, जवळावीला साफ करायला बरी आहे. चला आला परत आलाच. अरे ते त्याच्यासाठीच आहे. ही एक पोलारिस नावाची त्या लोकांनी एक विंटेज अशी ही ठेवलेली आहे, फोटो काढायला. बाईक. फोटो काढण्यासाठी ठेवले की काय माहिती नाही, वाटलं तर बसून त्याच्यामध्ये. आणि इथे खेळायला ठेवलंय, हे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ठेवलंय मस्त छान एकदम. तिकडे लहान मुलांची पण खेळण्याची सोय आहे. आपल्या इथे देखील एक लहान मुलं आहे, ते बसत आहे, ते पाळण्यावर झोपाळ्यावर बसलेलं आहे. कसं छानपैकी खेळते पहा. स्माइल प्लीज. हा छानपैकी खेळत आहे. वरती थोडं रस्टेड आहे, ते काय भरोसा नाही कधी तुटेल याचा, पण ती प्रयत्न करते त्याच्यावरती बसण्याचा. पडली तर नो भरचूक. एक बस हा भरपूर आहे आजच्यासाठी. सिस्सॉ पण आहे, सिस्सॉ. आता ह्या रिसॉर्ट मधलं बाहेर पडण्यासाठी एक छोटस, तो आमचा तिकडे कॉर्नरचा रूम आहे. सीवन म्हणून रूम आहे. चल बीच कडे चाललोय, हेडिंग टुवर्ड्स बीच. इकडे अलिबागची म्हणजे स्पेशालिटी बीचेस आहे. समुद्रात बसलेले किल्ले. इथे काय खास आहे माहितीये का, हा रूम आहे आणि तिथे वरती बाहेर फॅन पण आहे, चेअर्स आहेत, टेबल्स आहेत. आणि मस्त सुकवायला आपल्याला कपडे दिले, म्हणजे आपले कपडे जर ओले झाले तर आपल्याला टेन्शन नाही, मस्त बाहेर सुकत झाले. सिंपल वॉक. डायरेक्ट बीच आहे छानपैकी. म्हणजे ह्या रिसॉर्टला लगतच हा बीच असणार. आता ही तुम्ही म्हणा, ही झाडं कसली, तर ह्या झाडांना आम्ही सीतेची केस म्हणायचो, पण ही झाडं आहेत सुरूची झाडं. सुरूची असं बोलायचं, सुराची झाडं. सुर बोलायचो आम्ही, सुराची झाडं. ठीक आहे. हे केळीचा घड तुम्ही पाहू शकता इकडे. आता नवीनच बनतोय, अजून रेडी नाही झालाय. त्याला जेमतेम अजून एक महिनाभर जाईल, महिनाभरात होऊन जाईल. इथे एक लिंबाचं झाड आहे लावलेलं त्या लोकांनी, आणि आता नारळाची आणि लागवड केली. इथे लिंबू आहे, ते बघा तिकडे. तो पहा मध्ये उभे राहा आणि दाखव.
छान आहे रे इथे. घोडा बघ इथे हे करतात, घोडे आहेत ते. या पुढे या. हे बघ बदामाचं झाड, हे बघ बदामाचं झाड. चला छान आहे. बदामाची झाडाखाली अच्छा, म्हणजे इथे तुम्ही बसून बीच. एक नंबर. हा असा बसला पाहिला ना की मला माझ्या जीपची आठवण येते. तुम्ही इथे सनसेट आणि हे बघू शकता. तिथे होतो आणि तिथून आपल्याला इथे यायचं होतं, पण आपण इथे खूप पाणी असल्यामुळे आपल्याला येता नाही आलं. आपण बोललो पण इथे काहीतरी रस्ता असेल, इथपर्यंत येऊन गेलो, इथे इथपर्यंत आलेलो आणि तिथून मग वर चढलो. माहितीये तेव्हा तिथे असं खाली उतरायला आहे, कारण पाणी हे इथपर्यंत मारत होतं. तर त्यावेळेस आपण इथं आलो असतो ते ह्या रिसॉर्ट मध्ये घुसलो असतो डायरेक्ट आतमध्ये. आणि ह्या रिसॉर्टचा शोध आपण 2 वर्षापूर्वीच लावला असता. आता तिकडे मच्छीमार लोक आहेत, कोळी बांधवांच्या बोटी आहेत. ह्या तिथेला डाव्या साईडला काय म्हणतात डोंगर आहे, राजापुरी गाव दिसते तिकडे. तो किल्ला आहे का मध्ये? हा नाही, ते जे मध्ये गोल दिसतंय ना असं उभं, त्याला लाईट हाऊस म्हणतात. ते आमच्यासाठी किंवा आपल्या जे लोक आहेत कोळी बांधवांसाठी. कोळी बांधव नाही आम्ही, म्हणजे शिपवाल्यांसाठी. तर ते GPS साठी यूज होतं, म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम मध्ये ते यूज केलं जातं. एखाद्या आपल्या जागेला आता कसं रस्ता, आपण रस्त्याला माहिती आहे ना आपला GPS असतो, तसंच आहे ते. पण आम्हाला GPS वरती सॅटेलाइट आणि आमची जागा कन्फर्म करण्यासाठीचं ते लोकेशन आहे, ते फिक्स असतं. म्हणून ते लोकेशन लाईट हाऊस बोलतात त्याला आम्ही. बघा GPS आणि ह्या साईडला पण आहेत, असे बऱ्याच ठिकाणी असतील लाईट हाऊस. तिकडे पण मच्छीमाराच्या बोटी आहेत बऱ्याचशा. आणि हे बर्फीचे तुकडे टाकलेत, काळ्या बर्फीचे तुकडे सगळे खाली जे दिसत आहेत खाली, ते हे सगळे काळ्या बर्फीचे तुकडे आहेत. कात असतो ना, कात पाण्यात खातात तो.